हॅलो. जेव्हा मी पहिल्यांदा हा स्फटिक पाहिला तेव्हा माझ्या मनात विचार आला, वा, किती सुंदर निळा रंग आहे हा. पण मग लगेचच माझ्या डोक्यात एक प्रश्न चमकला. हा निळा रंग कुठून आला असेल? आता आपल्याला माहिती आहे की अंतराळातून पृथ्वी ही निळी निळी दिसते. असं यासाठी होतं कारण पृथ्वीचा बहुतेक पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मग साहजिकच माझ्या मनात दुसरा प्रश्न आला, या स्फटिकाचा हा इतका सुंदर निळा रंग त्यात पाणी असल्यामुळे असेल का बरं? सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटतं, नाही का? म्हणजे आता या स्फटिकाकडे पहा ना, हा काही ओला नाही आहे, त्यातून काही पाणी टपकत नाही, गळत नाही, काहीच नाही. मग यात पाणी आहे हे कसं काय? असं असेल का खरंच? माझी खात्री पटत नव्हती. पण हा प्रश्न माझा पिच्छा सोडेना. एखाद्या स्फटिकाच्या आत खरंच पाणी असू शकतं का? चला शोधूया. तर हा तो निळा स्फटिक आहे ज्याच्यासोबत आपण प्रयोग करणार आहोत. आणि या निळ्या स्फटिकाला मोरचूद असं म्हणतात. आता आपल्याला काय करायचं आहे ते पहा. आपण हे सगळे निळे स्फटिक हळूवारपणे गरम करूया आणि काय होतंय ते नीट लक्ष देऊन पाहूया. जसजसं आपण त्याला उष्णता देऊ आणि वेळ जाईल तसतसं काहीतरी मजेशीर घडायला सुरुवात होते. तो गडद निळा रंग हळूहळू फिका पडायला लागतो. अशा प्रकारे. आणि काही वेळानंतर त्या निळ्या स्फटिकाची पांढरी पूड होते. पण माहिती आहे का, अजून बरंच काही बाकी आहे. हे सगळं होत असताना परीक्षा नळीच्या वरच्या भागावर पाण्याचे छोटे थेंब दिसू लागतात. हा एक मोठा पुरावा आहे. हे आपल्याला ठामपणे सांगतं की उष्णता दिल्यावर त्या स्फटिकांमधून पाणी बाहेर पडतं. म्हणजेच आपला आधीचा विचार बरोबर होता. स्फटिकाच्या आत पाणी असतं आणि आपण जेव्हा त्याला उष्णता देतो तेव्हा ते पाणी स्फटिकाबाहेर पडतं. मग आता पुढचा नैसर्गिक प्रश्न असा की ही पांढरी पूड म्हणजे नेमकं काय? ह्या पांढऱ्या पुडीला निर्जल कॉपर सल्फेट किंवा एनहायड्रस कॉपर सल्फेट असं म्हणतात. निर्जल म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर पाण्याशिवाय, ज्याच्यात पाणी नाही असा निर्जल. आता ह्यानंतरचा प्रश्न अजून मनोरंजक आहे पहा. हा बद्दल उलटवता येईल का? ही जी प्रक्रिया आपण केली, उष्णता देऊन निळे स्फटिक पांढऱ्या पुडीमध्ये बदलले, हेच उलटं करता येईल का? चला प्रयत्न करून पाहूया. जेव्हा आपण या पांढऱ्या पुडीमध्ये पुन्हा पाणी घालतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हा निळा रंग आधीसारखाच दिसू लागतो. पुन्हा या साध्या निरीक्षणावरून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. कुठला? की उष्णता दिल्यावर निळा रंग हा नाहीसा होतो, पण पुन्हा पाणी घातल्यावर निळा रंग परत येतो. आणि म्हणजेच हा बदल प्रत्यावर्ती आहे. याचाच अर्थ हा फक्त एक भौतिक बदल होता. आता हे सगळं कसं काय घडलं ते बघूया. उष्णता दिल्यावर बाहेर पडलेलं पाणी काही आपण बाहेरून घातलेलं नव्हतं. ते आधीच त्या स्फटिकाच्या रचनेत होतं. ते त्याच्याशी जोडलेलं होतं. स्फटिकाच्या आत असलेल्या या विशिष्ट आणि ठराविक पाण्याला स्फटिक जल असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं सुद्धा म्हणतात. तर आता आपण जे निळे स्फटिक बघितले मोरचुदाचे, त्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे हे त्याचं रासायनिक सूत्र आहे. ह्या स्फटिकाच्या प्रत्येक एककामध्ये पाण्याचे 5 रेणू आहे, जे त्याचं स्फटिक जल आहे. ठीक आहे. आणि या 5 रेणूंच्या मागे एक कॉपर सल्फेटचा रेणू आहे. ठीक आहे. कॉपर सल्फेटचं एक एकक आहे आणि हे पूर्ण मिळून मोरचूद म्हणजे ब्लू व्हिट्रिऑल बनत आहे. याचं रासायनिक नाव कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट असं असतं. कॉपर सल्फेट म्हणजे हे CuSO4, पेंटा म्हणजे 5, हायड्रेट म्हणजे वॉटर किंवा पाणी. ठीक आहे. पाण्याचे हे 5 रेणू ह्याला त्याचा निळा रंग देतात आणि त्याचा स्फटिकी आकार टिकवून ठेवतात. त्याचं स्फटिक रूप या पाण्यामुळे असतं. मग आता जेव्हा आपण त्याला गरम करतो तेव्हा काय होईल? तेव्हा यातला 5H2O हे स्फटिक जल निघून जातं आणि त्यानंतर त्याचं रूपांतर निर्जल कॉपर सल्फेटमध्ये होतं, ज्याचा रंग पांढरा असतो आणि त्याचा आकारसुद्धा स्फटिकी नसतो. ती पूड होती. आठवतंय ना? तर मग हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? हा एक केवळ भौतिक बदल आहे. कारण हा बदल जसाच्या तसा उलटवता येतो. पाणी काढून टाकता येतं आणि परत मिसळवता येतं. रासायनिक भाषेमध्ये आपण ह्याला अशा प्रकारे लिहू.
कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेटला उष्णता दिल्यावर निर्जल कॉपर सल्फेट मिळतं आणि 5 पाण्याचे रेणू मुक्त होतात. पण निर्जल कॉपर सल्फेटमध्ये पाण्याचे 5 रेणू मिसळले तर कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेटचे स्फटिक आपल्याला परत मिळू शकतात. तर ह्या सगळ्यामधून आपण काय काय शिकलो? स्फटिक जल म्हणजे स्फटिकाच्या आत असलेलं पाण्याचं ठराविक प्रमाण. मोत्सुदामध्ये याच पाण्यामुळे स्फटिकाला सुंदर निळा रंग प्राप्त होतो. हे स्फटिक गरम केले तर त्यातलं पाणी निघून जातं, पण पाण्याचे थेंब परत टाकले तर तो स्फटिक पुन्हा पहिलेसारखा तयार होतो. त्यामुळे हे पाणी काढणं आणि पुन्हा मिळवणं हा केवळ एक भौतिक बदल आहे, बरोबर? तर हे आहे स्फटिक जलामागचं विज्ञान. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.